सर नमस्कार. हा नमस्कार. आज आहे 1 मे. हा 1 मे 2025. महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा सर्व शेतकऱ्यांच्या वतीने. हा महाराष्ट्र दिनाच्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, राज्यातल्या देशातल्या शेतकऱ्यांना शुभेच्छा. आजपासून एक अंदाज देणार आहे, कारण की शेतकऱ्याला म्हणा आणखी 2 तारखेपर्यंत, 3 तारखेच्या आत कांदे झाकून ठेवायची तयारी ठेवा म्हणा. आज 1 आणि 2 उद्याचा दिवस आहे. हो, आणि परवा पण दुपारपर्यंत देतो समजा. 3ला दुपारपर्यंत. हा, कारण की 3 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्राचं खूपच, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, मुंबई, इगतपुरी, समजा कोकणात, संगमनेर तुमचं, इकडे गंगापूर, कन्नड, सिल्लोड, जळगाव जिल्हा, त्याच्यानंतर समजा संभाजीनगर, नगर जिल्हा, तुमचा नेमका पुणतांबा, शिर्डी, कोपरगाव, राहुरी, पुणे, ह्या पट्ट्यामध्ये जरा जास्त पाऊस येणार आहे 3 ते 7चा. सर आज 1 तारीख आहे. आज तर काही वाटत नाही म्हणजे एकदम कडक ऊन आहे. हा, आज आणि उद्याचे दिवस ऊन राहील ना, वारं सुटेल बघा आज. म्हणजे एक कल्पना म्हणून सांगतो, नुसतं वारं येईल आज. आजपासून वारा चालू होईल का? हो, आज आणि उद्या दिवस वारं चाललं. आणि 3ला संध्याकाळी पाऊस का मग? हो, 3 ते मग 7. कसा असेल बरं पाऊस? थोडाफार? नाही, चांगला वाटेल की पावसाळा सुरू झाला का काय असं वाटेल, कारण की मुंबईला सुद्धा पाऊस सुरू होणार आहे. आणि आमच्याकडे पण होईल. हो, मुंबईला सुरू होणार आहे. मग वाटेल की आता पावसाळा सुरू झाला असं, इतकं म्हणजे वातावरण तयार होईल. कशामुळे सर हे असं वातावरण एकदम? टेम्परेचर वाढलं ना. हो. नाही मग टेम्परेचर कसं असतं, टेम्परेचर समजा हायस्ट झालं की लगेच तिथं निसर्ग येते त्याला दाबण्यासाठी. आणि मग पुढे पावसाळ्यात कसं व्हायचं? पावसाळा यावर्षी खूप पाऊस आहे. नाही मग आता मे महिन्यात झाल्यावर जून मध्ये येईल का पाऊस पण? मे महिन्यात जरी झाला तरी पुढच्या वर्षी, यावर्षी होणार आहे 2025 चांगलाच होणार. यावर्षी पुरेपूर मान्सून येणार आहे, शॉर्टकट. साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यात. नाही, काय होईल, 15-16च्या दरम्यान येईल. त्याच्यावर कापसाच्या लागवडी होतील. बर बर बर. काही ठिकाणी येईल 6-7च्या दरम्यान बी येईल, तिथं होईल. पण